माझे आणि नीताचे संबंध जसे आहेत तसेच राहणार आहेत आणि जर ते तुला मान्य नसतील तर आत्ताच्या आत्ता बॅग भर आणि या घरातून चालती हो आणि या घरातूनच नाही माझ्या आयुष्यातून निघून जा। माताजी, ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो दिवस उजाडलाय। माताजी, किल्लेदार आज रात्री मंजिरीला भेटायला जाणार आहे। बहुधा डिनरला जाण्याचा त्यांचा प्लॅन असावा। तुम्हाला काय साक्षात्कार झाला होता? ज्या सविताच्या जीवावर आपण हा डाव सुरू केला ती किल्लेदारांच्या घरातच राहते। तिनेच मला फोन करून ही बातमी सांगितली। मग आज रात्री सगळं ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे आणि जर का तसं झालं तर उद्यापासून नरसिंह किल्लेदार शांतपणे झोपणार नाही कधीच। तशी आपली आज्ञा माताजी। तुमचे आणि यांचे किती जवळचे संबंध आहेत ते मला जाणून घ्यायचं आहे। माझा कुंकू हा माझ्या जगण्याचा एकमेव आधार आहे, त्यामुळे त्याच्यात अडथळा येईल अशी कुठलीही गोष्ट मला या घरात नको आहे। माझ्या आयुष्यात नरसिंहाचं जे स्थान आहे ते तसंच राहणार आहे आणि त्याच्यामुळे जर तुझ्या आयुष्यात काही परिणाम होत असेल तर हा सर्वस्वी तुझा प्रॉब्लेम आहे। बाहेर जात असाल तर जेवून गेला असतात म्हणून। काही गरज नाहीये, मग अशी संशय घेतलास ना माझ्यावर, झालं पोट भरलं माझं। मगाशी मी जे काही बोलले ते विसरून जा तुम्ही। नाही विसरू शकत मी जानकी। बाहेर राहून बाहेरच्या शत्रूचा जितका मला त्रास होत नाही ना तितका घरात राहून मला तुझा त्रास होतो। सध्या भाऊजींचे आणि जानकीचे वैवाहिक संबंध काही ठीक नाही, त्यांचं नातं तुटण्याच्या मार्गावर आहे आणि या अशा परिस्थितीत हिला इथे का बोलावून घेतलं असणार? अहिल्या, मी हे असले काहीही विचार करत नाही। मग करा आणि मग बघा सगळं कसं स्वच्छ दिसायला लागतं ते। आलीस इथे, घरातले बाकीचे नोकर मेले का काय? साहेब, पांडुदादा कामात आहेत, मला सांगा ना काही काम असेल तर। आधी या घराचे नियम समजून घे। मला तुझं तोंडही पाहायची इच्छा नाहीये। का आलीस तू? निघ इथून। अहो पण साहेब, तुला मी सांगितलेलं कळत नाही का? निघ इथून। साहेब तुम्ही सांगताय तसं वागेन मी आता, पण माझं तोंड काय बघत बसलेस? निघ। चहा। जानकी, त्या ऑपरेशनच्या पैशाची काही व्यवस्था झाली की नाही? नाही म्हणजे तू कोणाशी बोललीस का नाही पैशाबद्दल? नाही, मी नाही बोलली अजून। इकडे आल्यानंतर वेगळ्याच व्यापांमध्ये अडकले होते मी। पोरी, डॉक्टर म्हणतात लवकरात लवकर ऑपरेशन करायला पाहिजे, आधीच उशीर झालाय। साहेब, तुमचं महत्वाचं काम मी पूर्ण केलंय। नरसिंह साहेबांच्या चहामध्ये मी गुंगीचं औषध टाकलं। तुम्ही एवढे थकल्यासारखे का वाटताय? मला माहित नाही, मला खूप झोप येते आणि मी इथपर्यंत गाडी तरी कशी चालवत आलो हे माझं मलाच माहित नाही। दिवसभर सतत काम केल्यानंतर दुसरं काय होणार आहे? तुम्हाला विश्रांतीची खूप गरज आहे। थोडा वेळ विश्रांती घ्या, तुम्हाला बरं वाटेल। आपण नंतर बोलू ना? नाही, मला वाटतं रात्र खूप झालीये, तू जा आता। नाही, मी तुम्हाला अशा अवस्थेत एकट्यानं सोडून नाही जाणार। प्लीज हट्ट करू नको, जा जा तू।